नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला घरच्या घरी रस्सम पावडर कशी बनवायची आणि त्यापासून रस्सम कसं बनवायचं हे मी बनवून दाखवणार आहे। तर सर्वात आधी आपण या पॅनमध्ये 1 चम्मच तूर डाळ टाकणार आहोत। तर हे आपण समप्रमाण घेतलं आहे। तूर डाळ, चना डाळ, धने, जिरं आणि काळी मिरीचं जे आहे ते समप्रमाण घेतलं आहे। फक्त आपल्याला इथे मेथी दाणे जे आहे ते अर्धा चम्मच घ्यायचे आहेत। आता यामध्येच आपण हे धने सुद्धा टाकून घेणार आहोत आणि मिरं सुद्धा टाकून घेणार आहोत, काळी मिरी। जिरं आणि मेथी दाणे आपण नंतर टाकू, कारण त्याला फार वेळ लागत नाही भाजायला, तर ते नंतर टाकू आपण सर्वात शेवटी। आता हे मध्यम आचेवरती आपण भाजून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे मी मिरच्या सुद्धा टाकून घेते। ह्या लाल मिरच्या घेतल्या आहेत सुकलेल्या, 10-12 लाल मिरच्या घ्यायच्या। खूप छान रंग सुद्धा येतो आणि चव सुद्धा अप्रतिम येते या मसाल्याला। आता ह्या डाळी, धने हे थोडंसं भाजत आलं की यामध्येच आपण कढीपत्ता आणि जे बाकीचं साहित्य राहिलं आहे ते सुद्धा टाकून घेणार आहोत। तर 10-12 पानं कढीपत्त्याची टाकायची आहे, 1 चम्मच मोहरी टाकायची आणि हे जे मेथी दाणे आणि जिरं राहिलं होतं टाकायचं ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे आपण अजून 1 मिनिट परतून घेणार आहोत। हे सर्व मसाले आपल्याला कोरडेच परतून घ्यायचे। इथे तेल तुपाचा वापर करायचा नाही आहे, म्हणजे हे मिक्सरवरती छान दळल्या जातील। हा मसाला आपण एकदा बनवून ठेवला ना तर महिनाभर टिकतो सुद्धा आणि आपण हा सांबारलाही वापरू शकतो किंवा रस्सम साठी वापरू शकतो। इडली डोश्यासोबतही तुम्ही हा मसाला खाऊ शकता। तर हे अजून 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। तर आता हा संपूर्ण मसाला भाजून तयार आहे। आपण गॅस बंद करून घेणार आहोत। हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ मसाला आणि थंड करायला ठेवणार आहोत। थोडा वेळ थंड करून घ्यायचा, नंतरच आपल्याला याची मिक्सरवरती पावडर करून घ्यायची आहे। गरम असताना अजिबात दळायचा नाही। तर आता हा असा एक 4-5 मिनिटं थंड करून घेते। आता हा बऱ्यापैकी मसाला जो आहे तो थंड झालेला आहे। आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत। मिक्सरचं भांडं कोरडं घ्यायचं आहे, ओलं घ्यायचं नाही। आता हा मसाला अगदी बारीक पावडर अशी दळून घेते मी मिक्सरवरती। तर असा हा रस्समचा जो मसाला आहे तो आपण अगदी बारीक असा बनवून घेतला आहे मिक्सरवरती। जर तुम्हाला वाटलं तर हा चाळून देखील घेऊ शकता, पण इथे अगदी बारीक अशी ही पावडर तयार झाली आहे। आता आपण हा मसाला स्टोअर करून सुद्धा ठेवणार आहोत, बाकीचा थोडासा या रस्समसाठी वापरणार आहोत। बाकी एका बरणीमध्ये भरून छान असा स्टोअर करून ठेवायचा। तर आता रस्सम बनवत आहे मी। रस्समसाठी टोमॅटो घेतले आहे, असे लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आहेत, धुवून घ्यायचे स्वच्छ। आता ते आपण बारीक कट करून घेणार आहोत। लसूण सुद्धा लागणार आहे आपल्याला। लसूण बारीक असा कट करून घ्यायचा आहे, तुकडे करून घ्यायचे लसणाचे। मी इथे 3 टोमॅटो घेतले आहे मध्यम आकाराचे। तुम्हाला किती बनवायचा आहे रस्सम त्यानुसार तुम्ही टोमॅटो घ्यायचे आहेत। तर आता हा लसूण चिरून तयार झालाय। आपण या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू।
तेल पण फार नाही घ्यायचं, एक साधारण छोटा चम्मच एवढं तेल घ्यायचं आणि तेल गरम होते तोवरती आपण हे टोमॅटोसुद्धा बारीक असे चिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने टोमॅटो चिरून घ्यायचे. आता टोमॅटो छान असे मऊ झाले असतील बघा, कारण आपण याला 2 मिनिटं असे मस्त शिजू दिले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मऊ झाले आहेत छान हे टोमॅटो. आता हे आपण थोडेसे असे या मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहोत, म्हणजे जो टोमॅटोचा गर आहे किंवा रस आहे तो पूर्ण असा बाहेर येईल आणि त्या रस्समला छान चव येईल. यामध्ये पाणी टाकायचं आहे. रस्सम पातळच असतो बघा, कारण आपण सूपसारखाही पिऊ शकतो किंवा मग भाताबरोबरही खाऊ शकतो, त्यामुळे भरपूर पाणी टाकायचं. एकदा पुन्हा मिक्स करून घेते छानपैकी. साधारण मी 1 ग्लास एवढं पाणी टाकलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मस्त याला असा रंग येतो. चिंचेचा कोळ टाकायचा आहे, साधारण अर्धा चम्मच. छोट्या चम्मचने मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण जी रस्सम पूड बनवलेली आहे ती टाकून घेऊ, साधारण 1 मोठा चम्मच, कारण यामुळेच याला मस्त अशी चव येते आणि दाटसरपणा सुद्धा येतो या पावडरमुळे. आता 1-2 मिनिटं आपण मध्यम आचेवरती उकळून घेऊ. तर आता 1-2 मिनिटं आपण हे छान असं उकळून घेतलं आहे बघा, आणि मस्त घट्टसर झालेलं आहे हे पहा. तर आता इथे गॅस आपण बंद करणार आहोत आणि हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर हे असं सुद्धा चम्मचने प्यायला खूप छान लागते आणि भाताबरोबर तर अप्रतिम असं लागते. नक्की करून पहा आणि खाऊन पहा. कसं झालं मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह.